नमस्कार. आज आपण पाहूया अतिशय सोपे आणि पांढरे शुभ्र साबुदाण्याचे पापड. बनवायला अतिशय सोपे आहे आणि 4 पटीने हे पापड फुलत असतात. त्यासोबतच खायला सुद्धा एकदम मऊ असे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच कराल. तर मी ह्या ग्लासने साबुदाणा घेतलेला आहे. एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये साबुदाणा टाकून घेते. तर 2 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही कपाचं किंवा वाटीचंही प्रमाण घेऊ शकतात. तर हा वजनी सांगायचा झाला तर अर्धा किलो साबुदाणा आहे. साबुदाण्यामध्ये पाणी टाकून 3 पाण्याने हा साबुदाणा आपल्याला छान असा धुवून घ्यायचा आहे. जास्त साबुदाणा हा चोळायचा नाही, फक्त हाताने हलवून अशा प्रकारे धुवून घेतलेला आहे. सर्व पाणी निथळून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 1 इंच बोट बुडेल इतपतच यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर हा साबुदाणा आपल्याला छान असा भिजवून घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता साबुदाणा आता छान असा फुलून आलेला आहे. मस्त असा भिजलेला सुद्धा आहे. मी तुम्हाला साबुदाणा अशा हातावर चोळून दाखवते. छान असं पीठ होत आहे साबुदाण्याचं. तर असाच साबुदाणा आपल्याला भिजलेला हवा. तर साबुदाणा हा एकमेकांना चिटकतो, तर असा तो हाताने किंवा चमच्याने मोकळा करून घ्यायचा आहे. पूर्णपणे साबुदाणा हा मोकळा झालेला आहे. तर आता पापड तयार करून घेऊया. पापड मी हे तुम्हाला कुकरमध्ये बनवून दाखवत आहे. तर कुकरमध्ये पाणी टाकून घेते. ज्या ग्लासने आपण साबुदाणा घेतलेला होता तर त्या ग्लासनेच पाणी टाकायचं आहे. तर 1 ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे. हा दुसरा ग्लास, हा तिसरा ग्लास आणि हा चौथा ग्लास. म्हणजे जेवढा आपण साबुदाणा घेतो त्या साबुदाण्याच्या दुप्पट पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ कमीच टाकायचं. पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलं का पूर्णपणे ते चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. तर आता गॅससुद्धा चालू केलेला आहे. तर हे जे पाणी घेतलेलं आहे ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही. तर असं थोडंसं कोमट झाल्यानंतर पाहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पाणी हे आता कोमट झालेलं आहे. तर मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे. कोमट पाण्यामध्ये हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. कोमट पाण्यामध्ये साबुदाणा टाकल्यामुळे छान असे चकली किंवा कुरकुरे आपण जे करत असाल ते छान असे फुलतात. तर हा साबुदाणा ग्लासच्या मापाने 2 ग्लास आहे आणि वजनीच्या प्रमाणामध्ये अर्धा किलो साबुदाणा आहे. अर्धा किलो साबुदाण्याचे भरपूर असे खुसखुशीत पापड आपण आज पाहणार आहोत. पाणी हे कोमट केलेलं आहे. कोमट केल्यानंतर साबुदाणा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे छान असा. यामध्ये एक सुद्धा गिठोडी नाही साबुदाण्याची. पूर्ण साबुदाणा हा आपण मोकळा करून घेतलेला होता. तर आता गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी ठेवायची आहे आणि कुकरचं झाकण सुद्धा लावून घ्यायचं आहे. तर हे लक्षात असू द्यायचं आहे मैत्रिणी, मीडियमपेक्षा थोडी मोठी ठेवायची आहे गॅसची फ्लेम आणि झाकण लावून 1 शिटी काढून घ्यायची आहे. 1 शिटी झाल्यानंतर वाफ पूर्ण नॅचरली हे निघू द्यायची आहे. पूर्ण वाफ निघून झाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते. साबुदाणा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे. मस्त साबुदाणा हा पूर्णपणे शिजलेला आहे. तर ह्यापेक्षा जास्त वेळ ह्या साबुदाण्याला शिजवू द्यायचा नाही किंवा गॅसची फ्लेम कमी सुद्धा करायची नाही. तर आता परफेक्ट हे मिश्रण पापडासाठी तयार आहे. हे कसं ओळखायचं, तर एखादी प्लेट घेऊन त्यामध्ये थोडंसं हे मिश्रण टाकून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता पापड असा हा छान असा आलेला आहे. तर असा पापड हा व्यवस्थित होतो म्हणजे पापडासाठी मिश्रण अगदी परफेक्ट हे झालेलं आहे. तुम्हाला जर का थोडंसं घट्टसर वाटत असेल तर यामध्ये नंतर गरम पाणीसुद्धा टाकून घेऊ शकतात. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का ह्या प्रमाणात मोजून पाणी टाकाल तर अगदी परफेक्ट हे प्रमाण ठरेल. पाणी टाकायची अजिबात गरज भासणार नाही नंतर. तर आता लगेचच पटापट आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे आहे. तर खाली एक प्लास्टिक पेपर आथरून घ्यायचा आणि त्या प्लास्टिक पेपरवरती
अशा प्रकारे अगदी छोटे छोटे हे पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी अशी एक पडी घ्यायची आहे आणि एका पडीच्या मापाने हे पापड मी तयार करून घेते। तर एकदम पटापट हे पापड तयार होत असतात मैत्रिणींनो। तर तुमच्याकडे जर का ऊन असेल तर उन्हात हे पापड सुकून घ्या आणि अजिबात जर का ऊन येतच नसेल तर हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पापड घरात सुद्धा सुकत असतात। तुम्ही पाहू शकता साबुदाणा किती ट्रान्सपरंट झालेला आहे, अगदी काचासारखे हे पापड चमकत आहेत। तर अशा प्रकारे मी संपूर्ण पापड हे तयार करून घेतलेले आहे। पूर्ण एकसारखे असे मस्त पापड हे तयार होत असतात आणि काही वेळ लागत नाही। अतिशय सोपे पापड आहेत, हे बनवायला कोणीही सहज करू शकतील। असे वरतून अर्धवट हे पापड सुकून घ्यायचे आहे। अर्धवट वरतून सुकल्यानंतर दुपारच्या वेळेस अशा प्रकारे हे पापड आपल्याला पलटून घ्यायचे आहे। प्लास्टिक पेपरवरती अगदी पटापट निघत असतात आणि खालची बाजूसुद्धा छान अशी सुकून घ्यायची आहे पापडाची। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटत आहे? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्याल आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करून घ्या। आधीच सबस्क्राईब केले असेल तर मनापासून धन्यवाद। तर पापड हे छान मी सुकवून घेतलेले आहे। तर 1 ते 1.5 दिवस लागलेला आहे पापड छान असे कोरडे करण्यासाठी आणि वाढल्यावरती तुम्ही पाहू शकता किती पांढरे शुभ्र हे पापड दिसत आहेत। आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते। पापड तळण्यासाठी तेल ठेवलेले आहे। गरम तेलामध्ये पापड टाकताच भरकन हा पापड वर येत असतो आणि तळून सुद्धा एकदम पांढरा शुभ्र हा पापड तयार होत असतो। त्यासोबतच अतिशय हलका फुलका मुरमुऱ्यांसारखा हा पापड तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते। आहे ना मैत्रिणींनो एकदम मस्त आयडिया कुकरमध्ये हे पापड बनवण्याची। तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे अतिशय सोपे हे पापड बनवून पहा आणि पापड कसे झालेत मला कमेंट्स करून सांगा। तर हे पापड उपवासाला सुद्धा खाऊ शकतात किंवा जेव्हाही तुमची पापड खाण्याची इच्छा झाली तेव्हा सुद्धा तळून खाऊ शकतात। मस्त असे हे पापड चवीला लागत असतात, दिसायला सुद्धा खूपच छान असे आहेत। तुम्ही अशा प्रकारे पापड बनवल्यास तर पाहुणे मंडळी तुमच्या पापडांना नक्कीच विचारणार कशा प्रकारे बनवलेत म्हणून। तळल्यानंतर सुद्धा पाहू शकतात किती छान असे हे पापड दिसत आहेत। आता मी तुम्हाला साईज दाखवते कच्च्या पापडाची आणि तळलेल्या पापडाची। 4 पटीने हा पापड फुलत असतो। तर ह्या पापडामध्ये सोडा किंवा पापड खार वगैरे फुलखार काही टाकलेला नाही, तरी सुद्धा किती छान असे हे पापड फुललेले आहेत आणि त्यासोबतच बनवायला सुद्धा अतिशय सोपे असे पापड आहे। तर आता हे पापड मी तुम्हाला तोडून दाखवते। किती कुरकुरीत आणि खुसखुशीत हे साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। चला तर मग पुन्हा भेटू नवीन छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।